भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, टमाटो बटाटा वांगे। बाबा अरे इकडे या, मला 1 किलो बटाटे पाहिजे ते। या की मग खाली। खाली कशाला, इथं पिशवी आहे, ह्या पिशवीत पैसे टाकते आणि देते तुला, ह्याच्यात दे मला बटाटा। सोडल्या बघ घे। वाह दीदी वाह दीदी। मावशी यात फक्त 10 रुपये आहे ती। दे लवकर गप्पाने, नाहीतर गोळीच घालेन। देतो देतो मावशी देतो। 10 रुपये तर कसं द्यायचं? अगे बंदूक कुठे आहे माझी? अहो इकडे इकडे। आणि इकडे कशाला घेतलीस? अहो जरा काम होतं म्हणून घेतली होती। ही धरा। गोळे बिळे घालशील कोणाला तरी? नाही नाही, आयडियाच करतो। ओ मावशी वडावर पिशवी दिलाय बटाटा। आले आले। शाबाश बेटा, रुको जरा सबर करो। आयो 10 रुपये मध्ये लय बटाटे दिली त्याला, किलोच्या वर दिसते ती। आहो तिकडे की तिकडे। काय ग? आहो ही बघा की, त्या भाजीवाल्या बाबाला मी नुसती बंदूक दाखवली तर त्यानं भिवून 10 रुपयाला किलोच्या वर बटाटे दिले ते। काय सांगतेस? होय, होय। तू त्याला 10 रुपये तरी दिलेस, मी असतो तर फुकट घेतली असती। ठीक आहे, मी दोरी सोडती। अगे यात तर नुसती दगड आहे ती। काय? कैसा लगा मेरा मजाक? भाजीवाल्यानं तुला लावला तुला। अरे देवा, भाजीवाल्याचं तर भाजीवाल्या थांब। आता कसं झालंय? 10 रुपयात बटाटा पाहिजे ती। तुझ्या तर आता भाड्या। पात्या लागलं काय? डोस का पडलं माझे? हो मी नाही, त्या बाईने मारला तर कुठं वध कडाय बाई। कुठं आहे बाय? तूच मारलायस? मी नाही। माझा डोस काय? अहो मी मारलेला दगड त्या बाबाला जोरात लागला नसेल ना वा? सांग तिकडे, तुला बघितलं नाही त्या बाबांकडे मारताना? नाही नाही। हिने मारलाय बघा तू। पोलिसात जाणार आहे। अहो आज काय करू नका वा, हे भाड्याला दगड मारायला गेली चुकून तुम्हाला लागला। ते 10 रुपये दे माझं। इधारा तुमचे 10 रुपये जा तुम्ही। मला दवाखान्यात जायला पैसे कोण देणार? हिने तुम्हाला दगड मारला, यांच्याकडे घ्या पैसे। ओ बाय, मला दवाखान्यात जायला 500 रुपये द्या। दाखव भैया 500 रुपये। आता हे कुठनं द्यायचं? बघू किती लागले। बसा की इथं बसा। आता बरं वाटायला लागले। तुम्ही बसा, मी हळद घेऊन येते लावायला। हा किती प्रेमळ आहे माझी बायको। हा तुमची हो। समझ रहे हो? समझ रहे हो? आता भारी वाटलं। आता लय भारी वाटायला लागले। वाटलं नका भारी, जावा आता। बर बर। काय गे, आपल्या लग्नात सुद्धा एवढ्या प्रेमाला मला हात लावण्यास, त्याला बरी लावलीस? उद्या येतो हा कशाला? हात लावायला। इश बंदूक नाही माझी। अगे इसला कुठे गेलाय? भाजी विकायला गेलाय। आय 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 पप्पा कट्टाला भाजी कोणी कोण आजपासून मी जाणार आहे भाजी विकायला। अरे सुट्टीच्या दिवशी भाजी क्लास म्हणून काय बिघडलं? 12वीला आहे मी, अभ्यास बुडला तर? अभ्यास बुडला तर तुला बुडीन पलीकडच्या हिरीत नेऊन। इथनं पुढे अजिबात अभ्यास बुडवायचा नाही। मग काय घरातलं काम करणार आहे, नुसता अभ्यास करणार मी? कर क्या अभ्यास, मग कुणी अडवलंय तुला? वा 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 वा, सकाळी उठल्या उठल्या ही पाठी माझ्या हातात लुकून दिली, तूच माझ्या हातात पाठी आणून दिली। चला आता पण त्याची अभ्यास कर। इथनं पुढे अभ्यास सोडून दुसरं काय करताना दिसलास तर माझ्या हातातनं मिळालाच वाघ, लक्षात ठेव। ठीक आहे, आता इथनं पुढे काय काम करणार नाही, नुसता अभ्यास। खाली बटकी जरा देखण्या पाठीवच ना ठेवी ठेव तुझं तू, आता अभ्यास आहे की अभ्यास। आता नुसता अभ्यास करतो, काहीच काम करत नाही घरातले।
का झोपलायस अभ्यास करत बस की करणार आहे की विश्ल्या काय रे वाईबे अरे चल की खेळायला क्रिकेटच्या मॅचेस आहेत त्या हा चल चल नाही तुझा अरे काय भेटतंय चल काय आजपासून 12वीच्या परीक्षा होईपर्यंत ह्याच्यावर दिसलास तर माझ्याकडे वाईट कोण नाही तसं मी तुमच्याकडं वाईट कोण नाही तुम्हाला काय नाही पगारला जात रे जा आये जरा जेवाय वाडकी अभ्यास करत बस जीव का नको पोटाला बरोबर जून बस अभ्यास सोडून पुढे दुसरं काय करायचं नाही आता बरं नाही असं काय कर हा भावानू आपली मॅच किती वाजता आहे 4 वाजता आहे आईला आता ओपनिंगला कोण जाणार विश्ल्या तर येणार नाही भावानं आलोय मी आलासी भावा 200 रुपये दे कसलं 200 रुपये बोरट्या क्रिकेटच्या सामन्याची फी आहे 400 रुपये ओपनिंगला जाणाऱ्या दोघांनी 200 रुपये भरायचं आहे ती ह्यो कुठला नियम असलाच नियम आहे अरे भावानं माझ्या नाही 200 रुपये बरं ती जाऊ दे बाकीची पोर कुठे ती डायरेक्ट येणार ग्राउंड वर तू बाकीच्या पडला नकोस 200 रुपये दे अरे नाहीत माझ्याकडे 200 रुपये नाही ते मग शेवटला जायचं बॅटिंगला ए बोट्या कॅप्टन मी एक तोयस जो पैसे दिल तो कॅप्टन असतो इथं असं आहे मी बरं ठीक आहे पैसे जुळणी करतो मी सांगतो ते आयडिया करूया चला चला जुळणी करतोस म्हटलं चला भावानू मी सांगतो त्याची आयडिया करूया जाऊ तुम्ही तिकडे माणसं यायला लागली बघा जाऊ तिकडे चल भगवान की नाम पे दे बाबा नाही बाबा जा विचारायच्या आधीच नाही म्हणते भगवान के नाम पे दे बाबा ए जा बाबा नाही काय नाही ए जा जा भगवान के नाम पे दे बाबा ए देत नाही जा नाही देत नाही या भगवान के नाम पे दे बाबा इधर बाबा इधर मला मारलं इधर भगवान के नाम पे दे बाबा आणि कोण गावते का बघूया ए उठ अय भावा विश्ल्या दोघं अजून कशी आणलाय तर चोपल नसेल ना त्यासनी काय माहिती आयला काय नालायक पोर आहे ती 12वीची परीक्षा आल्या तोंडाव आणि इथं थापा टोकत बसली ती माझं पोरग किती गुणाचं आहे घरात अभ्यास करत बसलंय ही जाणार अशीच वाया काय कामाची नाही ती भावानू ही बघा 2-4 हजार रुपये जुळणी झाली एक नंबर काम केलंच भावा चला सामनं चालू यायला अजून लय उशीर आहे तर ह्या पैशाला आपण नाश्ता करूया सगळी नाश्ता कुठेही माझं पैसे द्या आता अय बुरट्या आपण सगळ्यांनी मिळून ते पैसे बरं ठीक आहे चला गंमत केली रे हा. बरं ती नाही भावा आज कुठली पण टीम समोर असू दे आपण शतक मारणार भावा शतक मारण्यापेक्षा नाही आपण शेतात जाऊन अभ्यास केलेला खावा पण चांगला मी जातो अरे सामना असताना अभ्यास कोण करतोय भावा 12वीची परीक्षा आल्या अभ्यास तर केला पाहिजे आपण अरे 12वीला कोण भेटतय 12वीला सोड भ्याचं पण आपल्या बाल तर भेलं पाहिजे आपण काय लागा बाप्पाला भेटतोय मी लागा माझ्या बाप्पा अजिबात घाबरत नाही असं काय आणि तुझा बा इथं आला तर इथं आला तर मी म्हणा आप्पा निघाले मी अच्छा कायच्या अभ्यास कर म्हणलं तर माझा डोळा चुकून इकडे आलाय नालाय का इथं गच्चीवर अभ्यास करत बस कडेच घालतो खाली कसा येतोय तीच बघतो बस तिथं जेवलेलं नाही काय सांग ना अभ्यास कर तिथं पहिलं खरंच कडी घातली वाटतं अवघड काम झालं आता काय करू आता सामनत राहते हॅलो अय विश्ल्या अरे बुरट्या शिडी लावली की खाली आलो ए फुकणीच्या उतार की लवकर खाली शिडी चांगली तर भावा हा
बरं झालं वैभ्या भावा शिडी आणलीस नाहीतर आमच्या बाण मला कोंडून ठेवलं असतं सामना खेळायला नसतं मला चला लवकर मॅचचा टाइम झाले चुकलं माझं कुठं पोचत ना नालाय का परत जर 12वीचा अभ्यास करायला सोडून बाकीच काय धंदा करताना दिसलास तर याद राख आता बघाच तुम्ही असला अभ्यास करतो की नाही 12वीत पहिला नंबर काढून दाखवतो नाही काढला तर माझं नाव बदल ठेवेल बघूया की अभ्यास करून किती धन लावतोयस ते आईला काय घोरतय पप्पा आमचं विश्ल्या अरे अजून झोपला नाहीस वी नाही आहे मी 12 वाजेस तर अभ्यास करणार आहे आणि मग झोपणार गुणाचं ग बाळ माझं कर कर अभ्यास कर हा जागा हो माणसा संधी ही अमोल तुझ्या जीविताला लाखाचं मोल पप्पा ओ पप्पा काय कोण आहे अहो कशाला घोरताय एवढं मला डिस्टर्ब होते अभ्यासात मी कुठं घुरतोय मला नाही घोरायची सवय अहो डार दूर घोरतायचा पत्रा हल्ला सगळ्यांच्या घराचा गा बस तू अभ्यास कर झोपा झोपू दे मला गप आईला 11:30 वाजले पण माझा काय अभ्यास झालेला नाही किती करतोय फादर काय करू काहीतरी आयडिया केली पाहिजे खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया ओकेच आता कसा आवाज बंद झाला आता अभ्यास करायला लागूया स्थूल राष्ट्रीय उत्पादन या आईला आता तोंडाने गोरायला लागले काय करू आता आयडिया ओकेच आता सगळा आवाज बंद झाला ओके मध्ये आता अभ्यास करू ही चिकटपट्टीन चिमटा कोण लावला माझ्या नाका तोंडाला मीच लावला लय घोरत होता म्हणून गुद मारून जीव गेला असता की माझा तू झोपायला सकाळी उठवतो मी तुला अभ्यास करायला तू झोपायला काहीतरी करामती करतोयस जीव घालवशील माझा झोप गा भावानू 8 दिवस राहिलं फक्त 12वीच्या परीक्षेला वय भावानू अभ्यास केला पाहिजे मी तर कवाचा अभ्यास सुरू केलाय भावांनो अरे काय का तुम्ही अभ्यास करताय शिकून कोण कोतवाल झाले बाबा बसा फिरून येऊ जरा बरं बरं चालतंय चला आम जरा चालू करू दे चला थांब के अरे पुढे सर कुठे बसू मी अरे थांब की ओय, हा जाऊ दे मला कव्वाचं अरे थांब की थांब बसू दे बस लवकर काय गाडी बंद पडली तर ढकल आता जरा ढकलून चालू होते का बघूया अरे बाबा भावानू आमची आई दुपारची झोपलेली बघून मी घराबाहेर आलोय ती उठायच्या आधी मला घरात गेलं पाहिजे ना अभ्यासाला बसलं पाहिजे अरे बाबा आम्ही पण 12वीला आहे आम्ही काय अभ्यासाचं टेन्शन घेत नाही आणि तू कशाला टेन्शन घ्यायला लागलायस एवढं गावात आमचं पप्पा गेलं कशा बोले गप्पा की आज्याचं नाव कशाला घेत नाही बरे बाबा मला लवकरात लवकर घरात पोचू फादर पोचायच्या आधी का अरे आकडा काय काय विचारतोयस 12वीचा अभ्यास केला तर फादर माझं कात्री काढेल आईला गावात गेले एवढ्या लवकर काय आलं लवकर पोचवा मला बरोबर चल सांगते आयडेकर का अरे गाडीत आहे बसा बसा लवकर आलोय नाही नाही बस बस लवकर बस बस थांब थांब
बस 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 बसला काय पुढं सर 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 लवकर सर नाही का ओ काका काय रे बाब्या इकडे एक जरा काय काम आहे तुमच्या वडिलाचं नाव काशीराम आहे काय का तुला कशाला पाहिजे ओ काकी काय रे ही 10 रुपये तुमचं पडलीत काय बघू बघू अरे बाबा तुला किती वेळा सांगू काशीराम टोपण नाव आहे माझ्या बाचं बळीराम खरं नाव आहे मग तळीराम कोण आहे आकडा तुला कशाला फालतू पंचायती पाहिजे रे जा अभ्यास कर जा 12 वेळ नव का जातो तळीराम तुम्हालाच म्हणते ती पिऊन असते म्हणून अरे भाड्या खोटी नोट आई खोटी मला वाटलं खरे आहे चल पळीत ना अगे विश्ल्या कुठं आहे अभ्यास करतोय का तो 8 दिवस राहिलेत परीक्षेला सकाळच्या ना घरात नाही काय येऊ दे त्याला तंगडच तोडतोय त्याचं ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशा ठिकाणाला बाजार असे म्हणतात. विश्ल्या तू घरात आहेस ही म्हणले नाहीस म्हणून नाही अगं सकाळपासून वरच्या गोष्टी अभ्यास करते मी नाही काय म्हणते अरे देवा हायस वी तो घरात मला वाटलं कुठं तरी हुंदडायला गेलायस होतं घरात जरा बघून बोलत जा फुकटचा मार केला असताच मला नाही रे बा नाही मारत तुला जा अभ्यास कर जा वाचलो काय वाचलो पुस्तक एक पुस्तक वाचलं आता हा, दुसरं हा, वाचलं हा, हा. जा जा अभ्यास कर जा ए विश्ल्या उठ ए विश्ल्या अरे उठ क्या अभ्यास करायचा उठ काय उठ उठ लवकर उठ जागा उठ ए जागा उठ अभ्यास करायचा आहे अभ्यास कर बस आय एम सॉरी बाबू नालायक कार्टो झोपलो वाटतं दात घास तोंड धु आणि अभ्यास करत बस 4 दिवस राहिले ती परीक्षेला काय कळतं का नाही चल लवकर आवर अभ्यास कर बस जा नालायक कुठलं पेन कुठे गेला कुठे गेला पेन पेन कुठे गेला आप कहाँ थे ज्ञानी बाबा आईलाही झोपलो वाटतं गच्चू जाऊन अभ्यास करत बस चांगलं उजाडलंय जा हाय वाटत पेन इथं जा लवकर उठ. झोपायला पाहिजे सारखं अहो हा पोरगा आपलं 12वीची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाली की चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल बघा होय तेवढं आहे बघ कुठं निघालायसा अभ्यास करतोय का बघतोय कार्ट का जाऊन झोपलंय तिथं बरोबर हा असा शांतपणे अभ्यास केलास तर कोण कशाला मारून तुला अभ्यास करत बस जातो मी
लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? विश्ल्या विश्ल्या ना आलाय का पेंगात बसलाय बसलायस अभ्यास करतो बस येता अभ्यास कर बस परत झोपलास तर बघ अजिबात झोपायचं नाही हा अभी मजा आएगा ना भिड़ो सापडला का नाही? नालायक बोड्याचं झोपलं वाटतं काठी कुठं आहे रे माझी झोपलास तर बघ चांबडीच लुळी होतं तुझी मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ। अर्थशास्त्रातील काय काय चाललंय स्पष्टीक अभ्यास करत होतो असा हा नीट अभ्यास करायचा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात ते अशक्य स्वप्न मला बघायचंय आज लवकर रात्री मला निजायचंय येऊ दे का चपाती नको नको आहे 2 दिवस राहिले परीक्षेला मला आता जेवण्याचा वेळ घालवायचा नाही शाबास पोरा असाच मन लावून अभ्यास कर आणि अशीच जिद्द ठेव अहो उद्या त्याचा वाढदिवस आहे केक आणला पाहिजे नाही नाही केक बी काय नाही आणायचा आता एक एक दिवस महत्वाचा आहे त्यासाठी होय एक दिवस नाही एक मिनिट महत्वाचा आहे पप्पा बघा तुम्ही बोर्डात नंबर येतो का ना माझा चांगला अभ्यास केला मी हा विश्ल्या कुठं आलायसा बाहेर वा अहो वाढदिवस अभ्यास करतोय तो तुम्ही बाहेर वा अहो 10 मिनिटात वाढदिवस करतो की जातो तुम्हाला एक वेळेची किंमत नाही म्हणून अभ्यास करायला सोडून वाढदिवस साजरा करतायसा त्याला तरी अभ्यास करू दे की जावा तुम्ही अहो काका 2 मिनिटं बरोबर या कुशाल हा हॅपी बर्थडे टू यू डिअर विशाल चालता ठीक आहे ठीक आहे अहो वाढदिवस काका करू चाल अहो वाढदिवस वाढदिवस झालं कसलं झालं अहो, केक खायला देता का? जाऊ तुम्ही जा पप्पा माझ्या बर्थडेचा केक बघूया कसला आहे सगळा केक खाल्ला तुम्ही होय मला लय आवडला बरं थांबा एवढा तर द्या ए नाही अहो तोंडच नाही का तो अहो, थांबा की. पप्पा, अहो, थांबा की, पप्पा. 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी ठीक आहे हे दोरा खिशात ठेव आणि ही दही साखर खा आणि चांगल्या मार्कानं पास हो पोरा चांगला पेपर लिही आणि यशस्वी हो बरं बरं येऊ का अहो तो पेपरला निघालाय काय लग्न करून सासरी निघालेला नाही होय पोरा चांगला पेपर हाय हाय मी आहे पप्पा काळजी करू नका हा चांगला लिही काही दिवसानंतर यस संपलं पेपर आता मज्जा करायची यस यस चल बाबा 12वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर अरे आज 12वीचा निकाल होता काय बघायला पाहिजे निकाल आमचा विश्ल्या पण 12वीला होता अरे काय झालं काय रडतोयस अरे 12वी नापास झालाय काय अरे हो तर आमच्या विश्ल्याच्या वर्गात होता अरे काय झालं काय रडतोयस तू बी नापास झालास काय नाही ही जरा पेड अरे काय रडतोयस बी पेड बी वाटतोयस काय झालं काय माझा वर्गात 2रा नंबर आला तुमच्या पोरामुळे काय म्हणजे माझ्या पोराचा पहिला नंबर आला अगे आरतीच ताट घेऊन बाहेर ये. आपल्या विश्ल्याचा 12वीत पहिला नंबर आलाय काय सांगताय खरंच वे होय पण तो आहे कुठे आईच्या गावात आज 12वीचा ऑनलाईन निकाल आहे काय करू बाहेर जाऊ का नको इथंच दडून बसतो अरे विश्ल्या कुठं आहेस बाहेर ये यार तुझा पहिला नंबर आलाय 12वीत काय यस आता जाऊन 10 किलो पेढा आणतो बघ पोरानं नाव मोठं केलं माझं यस हा यासनी काय झाले काका ही जरा पेड अरे वैद्य तू अरे वैब्या पास झाला तू मला वाटलं नापास होशील नुसता पास झालेला नाही वर्गात पहिला नंबर आलाय माझा डिक्की 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 काय तो पोरगा तर म्हणाला की विसल्यामुळे त्याचा 2रा नंबर आलाय म्हणून होय विश्लेच्या नादाला लागल्यामुळे त्याचा 2रा नंबर आलाय नाहीतर पहिला नंबर आला असता त्याचा
मग विसल्याचा किती नंबर आलाय? नापास झाला यो, ह्याचा सगळा विषय गेली ती. सगळ्याशी नादाला लावून मी चूर्ण अभ्यास केला म्हणून माझा वर्गात पहिला नंबर आला. चला पेढ वाटत जातो. विसल्या थांब, सुट्टी नाही तुला, थांब. आव मारू नका त्याला, आव मारू नका. कुठे गेला? आव ऐका माझं, शांत घ्या जरा. आज सुट्टी नाही त्याला, बोंबलत फिरायला पाहिजे, अभ्यास करायला नको, ठेवतच नाही त्याला आज. पोरग जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, मारू नका त्याला. बरं ठीक आहे, नाही मारत त्याला. तू कुठे गेलाय बघ आणि त्याला घरला घेऊन ये. जातो मी. बरोबर. विसल्या, ए विसल्या बाळा, विसल्या. पाय अरे इथं आहेस वी तू? मला तर काळजीनं घाम फुटलेला बघ. चल घरला चल. गावलाय बघा नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मित्रांसोबत व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती शेअर करा. कमेंट करायला विसरू नका.